the interim government in बांगलादेशचं हंगामी सरकार जाहीरपणे म्हणतंय की ते सिलिगुडी कॉरिडॉर म्हणजेच चिकन नेक तोडतील. यावर तुमचे विचार काय आहेत? अशी कमेंट होण्याची आपण वाट पाहिली हा आपला मूर्खपणा आहे. आणि आता ती कमेंट केली गेलीये एका तिसऱ्याच देशात जिथं त्याचं महत्त्व आहे, जिथं आपली, तुम्हाला जर माहीत नसेल की ते कशाबद्दल बोलत आहेत माहितीये का, आपल्या भौगोलिक रचनेचा एक ठराविक भाग आहे जो फक्त 22 किलोमीटर रुंद आहे. एखादं राष्ट्र निर्माण करण्याची ही पद्धत नाहीये. कदाचित 1946-47 मध्ये ते करण्याचा अधिकार आपल्याकडे नव्हता, पण 72 मध्ये आपल्याकडे अधिकार होता. आपण ते केलं नाही. आता हे चिकन नेक ज्याबद्दल लोक बोलू लागलेत, या चिकनला पोषण देण्याची वेळ आलीये. आपण या चिकनला पोषण देऊया जेणेकरून त्याची पटकन वाढ होईल एका हत्तीमध्ये. We need to do that. आपण ते करणं गरजेचं आहे. तर असं चिकनसारखं राहून राष्ट्र निर्माण करता येत नाहीत. त्याला हत्ती बनून विकसित व्हावं लागेल. कदाचित त्याला पोषणाची, कदाचित स्टिरॉइड्सची गरज असेल. जे काही गरजेचं आहे ते आपण करायलाच हवं. अपरिहार्यपणे मला वाटतं की आता त्यांनी ते समोर आणलंय. ते अपरिहार्यपणे घडेलच. पण आपण जे काही करण्याचा प्रयत्न करतो त्याची एक किंमत असते. किंमत मोजावी लागते नेहमीच. पहा, हे किती अद्भुत ठरलं असतं की जर जगात देशच नसते, जगात सीमाच नसत्या, ज्यामुळे हा सुंदर ग्रह तुकड्यांमध्ये कापला गेला नसता, एखाद्या बर्थडे केकसारखा. आणि हा माझा तुकडा, तो तुझा तुकडा म्हणणं मूर्खपणाचं आहे. पण आपण अजूनही अस्तित्वाच्या त्या पातळीवर आहोत जिथे अचानक अशी कल्पना करू शकत नाही की उद्या आपण सर्वांना कवेत घेऊन सुंदरपणे जगू. सध्या अशी कल्पना करणं मूर्खपणाचं ठरेल. ही एक महत्त्वाकांक्षा आहे की कधीतरी आपण तसे होऊ. पण आत्ता सध्या राष्ट्राचं सार्वभौमत्व टिकवणं महत्त्वाचं आहे आणि शेजारील राष्ट्रांचं पोषण करून त्यांनाही समृद्ध करणं, जेणेकरून सीमा हळूहळू सैल होतील आणि काळाच्या ओघात दूर करता येतील. आत्ता सध्या हे अशक्य वाटू शकतं, पण 1944-45 ला युरोपमध्ये तसंच वाटत होतं. लोक कडवटपणे लढले, इतके की सर्वात वाईट पद्धतीने, दुसरं महायुद्ध. पण पहा, आज ते सर्व युरोपियन युनियन आहेत. म्हणून हे करणं शक्य आहे. असो, ही विसंगती फक्त 7 ते 8 वर्षापूर्वी घडली आहे. काही दुरुस्तीची गरज आहे. दुरुस्ती व्हायलाच हवी. मला वाटतं की आपण चिकनला चांगलं खायला घालावं आणि त्याला हत्ती बनवावं. हत्तीची मान हाताळणं सोपं जाईल.